तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कर्जत मतदारसंघाचे नेते संतोष भोईर यांच्या आईंचं नुकतंच दुःखद निधन झालं. राधाबाई मारुती भोईर यांचं दुःखद निधन झाल्यामुळे भोईर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यामुळे वसंत भोईर, भगवान भोईर, संतोष भोईर हे 3 बंधू कर्जतच्या राजकारणामध्ये दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तिन्ही बंधूंना भेटण्यासाठी संतोष भोईर यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांची गर्दी होताना दिसतेय. कठीण काळात भोईर कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी खासदार तटकरेही पोहोचले होते. सुनील तटकरे यांनी संतोष भोईर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भोईर परिवाराच्या दुःखात आपल्या भावना व्यक्त केल्या. कुमारी शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन महोत्सवाच्या उत्तरार्धात मंगळवारी 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत हरिभक्त परायण श्री दिलीप महाजन राणे यांचं प्रवचन होईल. त्यानंतर रात्री 7 ते 9 या वेळेत प्रसिद्ध युवा कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार कुमारी शिवलीलाताई पाटील यांचं सुश्राव्य कीर्तन संपन्न होईल. समारोप आणि श्रद्धांजली बुधवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत हरिभक्त परायण श्री प्रवीण महाराज फराट यांचं प्रवचन होईल. त्यानंतर 11 ते 12 या वेळेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊन या सोहळ्याची सांगता होईल. तसंच संतोष भोईर यांच्या निवासस्थानी सुधाकर घारे, दीपक श्रीखंडे, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे भोईर कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.